हॅलो, नमस्कार. मी शुभदा आपणा सर्वांचं स्वागत करते. आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीची आठवण येण्यासाठी महागडी गिफ्ट, दागदागिने किंवा अशाच गोष्टींचं कारण निमित्त लागतं का? मुळीच नाही. आपल्या अंगात असलेली छोटी-मोठी कला जी त्या व्यक्तीकडून आपल्याला आलेली असते, ती गोष्ट सुद्धा, ती कला सुद्धा वेळोवेळी त्या व्यक्तीच्या आपल्याला अजून जवळ नेते. हे माझं मत झालं बरं का. असो. आता ही नारळाची शेंडी, ही नसते, बऱ्याच असतात. या सगळ्या शेंड्यांचं जे आवरण असतं नारळाचं, त्याच्यापासून नारळाची मुक्तता करण्यासाठी तुम्हाला मला सख्यांना बऱ्याचदा पुरुष वर्गावर आत्तापर्यंत अवलंबून राहावं लागत होतं. हो की नाही? पण आता माझ्या बऱ्याचशाच सख्या वेगवेगळी साधनं, उपकरणं आहेत, ऑनलाईन, ऑफलाईन अवेलेबल आहेत. त्याच्यामुळे स्वतःचं स्वतः नारळाची शेंडी काढतात. हो. मग माझा मुद्दा असा, हा मी सोललेला नारळ, मी शेंडी काढलेला नारळ आणि ही कला मला माझ्या वडिलांकडून मिळालेली. अगदी न शिकता, फक्त बघून बघून. आणि हे माझं नारळ सोलण्याचं शस्त्र, जे सुद्धा वडिलांची आठवण आहे. म्हणूनच कला छोटी असो किंवा मोठी, ती उपयोगी नक्कीच येते, बरं का? थोडंसं मनातलं. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. शुभदा, एक सखी तुमच्यातली. धन्यवाद.